ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार मंडळी, आपण 13व्या अध्यायावर आहोत आणि आजचा गोषवारा सुरेखा वाचणार आहे ना? सुरेखा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। गोषवारा अध्याय 13 श्लोक 8 ओव्या 451 ते 565 ऐकू येत आहे का? हो, छान ऐकू. ओके. येथे श्री ज्ञानेश्वर महाराज विविध विषयांवर बोलतात. आपल्या गोषवारात आज 3 विषय येणार आहेत. पहिला छोटा आहे, शेवटचा छोटा आहे, मधला मुख्य आहे. ओव्या 451 ते 459 येथे व या आधीच्या ओव्यांमध्ये गुरुभक्ती विषयी बोलतात. जो गुरुसेवेला प्राधान्य देतो तो तत्वज्ञानाचे ठिकाण आहे. तेथे ज्ञानाला इभ्रत असते आणि अशा व्यक्तीला त्याने देवस्वरूप मानले आहे व ज्ञान त्याचे भक्त आहे. शेवटी गुरुसेवेविषयी माझ्या अंतःकरणात उत्कट इच्छा आहे म्हणून मर्यादा सोडून मी गुरुभक्तीचे व्याख्यान केले असे ते म्हणतात. पुढचा विषय असणार आहे शुद्धीकरण किंवा शुचित्व. ओव्या 460 ते 488. तसा कापूर आत आणि बाहेर दोन्हीकडून स्वच्छ असतो तसे शरीर व अंतःकरण दोन्ही शुद्ध असायला पाहिजे असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. जसा ज्याने बाहेरचा भाग कर्माने धुवून काढला आणि आतला ज्ञानाने स्वच्छ केला त्याप्रमाणे त्याचे शरीर शुद्ध असते व मनात ज्ञानरूपी दिवा असतो म्हणून अंतर शुद्ध असते. कारण मन शुद्ध नसताना बाहेर केवळ शरीराने कर्म करणं ही विटंबना होय. याकरता ते काही उदाहरणे देतात. जशी प्रेताला अलंकार घालून सजवले, शेणाची फळे करून वर रंग लावले इत्यादी. मात्र अशी दोन्हीकडून म्हणजे आतून आणि बाहेरून शुद्धी झाल्यावर ती शुद्धी एकच भासते. जसे स्फटिकाच्या तावदानात ठेवलेले दिवे मंद मंद तेवताना बाहेरून दिसतात तशा अंतःकरणातली चांगल्या मनोवृत्ती बाहेर इंद्रियाद्वारा प्रकट झालेल्या दिसतात. असे झाल्यावर बाहेरच्या गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होत नाही. जसे वाटेवरून पवित्र किंवा अपवित्र व्यक्ती चालल्यामुळे वाट पवित्र अथवा अपवित्र होत नाही. त्यांच्या अंतःकरणास कृत्य आणि अकृत्य यातील फरकाची जाणीव असते. जसा हिरा पाण्याने भिजत नाही त्याप्रमाणे कोणत्याही मनोविकाराने त्यांच्या वृत्ती लिप्त होत नाही. यास पुरे शुचित्व म्हणतात असे भगवान अर्जुनाला सांगतात व तिथे खरे ज्ञान आहे असे ते म्हणतात. अशा पुरुषाचा देह बाह्यता काहीही कार्य करत असला तरी त्याच्या मनाची स्थिरता बिघडत नाही. ओव्या 489 ते 505. चलन वलन करणारा या पंचमहाभूतात्मक देहात तो स्थिरचित्त पुरुष असूनही सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी असलेल्या शुद्धादी 6 उर्मींपैकी
एकीनेही त्याच्या चित्ताची गडबड होत नाही. इथे त्याने खूप सुंदर उदाहरणे दिली आहेत व बाहेरील विकारांचा त्याच्यावर परिणाम होत नाही, जसे शारीरिक रोग, म्हातारपण, निंदा, अपमान, काम, क्रोध, लोभ इत्यादी. शोकमोहादी उर्मीच्या लाटा आल्या तरी त्याच्या चित्तस्थिरतेमध्ये गडबड उडत नाही. अंतसमयी सुद्धा तो सहनशील व धैर्यवान असतो. या अवस्थेला स्थैर्य असे समज असे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात. असे धैर्य असलेला आपली मनोवृत्ती बाहेर इंद्रियाकडे जाऊ नये म्हणून पहारा करतो, देही झेजतो व इंद्रियांची समजूत घालून त्यांना निग्रहावर आणून ठेवतो. ओव्या 506 ते 511. येथे ज्ञानेश्वर महाराज वेगवेगळ्या बंधांबद्दल बोलतात. जे लोक योग किंवा मॉडर्न याच्यात योगा करीत असतील त्यांना याची माहिती असेल. ते असे की गुद व मेद यांच्यामध्ये मूलबंध आधार चक्राच्या ठिकाणी, नाभीमध्ये उडियान बंध मणिपूर चक्राच्या ठिकाणी आणि कंठामध्ये जालंधर बंध विशुद्ध चक्राच्या ठिकाणी. या 3 बंधांची गस्त घातल्यानंतर इडा व पिंगळा नाड्यांच्या मध्ये सुषुम्नेत चित्त घालतो आणि समाधी लागेपर्यंत ध्यान दृढ करतो. याला अंतःकरण निग्रह असे संबोधून श्री भगवंत अर्जुनाला सांगतात की येथेच मनुष्य रूपाने साक्षात ज्ञान आहे असे समज. श्लोक 8. इंद्रियांच्या ठिकाणी कर्माच्या विषयी वैराग्य, अहंकाराचा अभाव, जन्म, मृत्यू, म्हातारपण, रोग, दुःख, दोष यांचे अनुदर्शन. ओव्या 507 ते 530. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, ज्याला विषयांची आवड नाही, जो इंद्रियांच्या द्वाराने कोणत्याच विषयांना मनाकडे जाऊन देत नाही, त्याला विषय सेवनाचा कंटाळा असतो, त्याच्या ठिकाणी तपांची आणि व्रतांची गर्दी असते, त्याला योगाभ्यासाची उत्कट इच्छा असते, ज्याला एकांत आवडतो त्याला जनसमुदाय आवडत नाही. तो इहलोकींचे भोग बाणांच्या शय्येवर निजल्याप्रमाणे मानतो व स्वर्गाचे भोग कुत्र्याच्या कुजलेल्या मांसांप्रमाणे मानतो. हे विषयांविषयीचे वैराग्य आहे व आत्मप्राप्तीचे दैवच आहे. असा साधक ब्रह्माच्या आनंदाचा उपभोग घेण्यास लायक होतो. जशी गंगा नदी हेतू वाचून वाहते अथवा वृक्षाला फळे येतात त्याबद्दल त्यांना अहंकार होत नाही, त्याप्रमाणे त्या साधकाचे वागणे अहंकार रहित असते. ओव्या 531 ते 534. मद्यपान केलेल्या मनुष्यास जशी आपल्या वस्त्राची आठवण नसते त्याप्रमाणे त्याला आपण देहामध्ये आहोत अशी आठवण नसते. या स्थितीला निरहंकारता असे नाव आहे. ओव्या 535 ते 541. असा साधक जन्म, मृत्यू, दुःख, रोग, जरा आणि पातके होण्याच्या आधीपासूनच पाहतो व त्यापासून अलिप्त राहतो आणि दक्ष राहतो. नाहीतर आपण, अरे, माझ्यावर आलेले हे प्रसंग माझ्या पूर्वीच्या जन्मातून केलेल्या कर्मामुळे आलेले आहेत हे जाणून मी आता परत ते करणार नाही असे म्हणून परत त्यातच पडतो. ओव्या 542 ते 565. परंतु ज्ञानी साधक याविषयी उदासीन राहून या मनुष्य जन्माने भावी जन्मांचे निवारण करतो व याच मनुष्य देहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो व आपण जन्मशयातीत अशा रूपाने उरतो. म्हणजे याच मनुष्य देहात किंवा जन्मात जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. यापुढे त्यांनी म्हातारपणाची लक्षणे सांगितली आहेत. ती मी काही इथे देत नाही कारण ती पुढच्या वर्गात आणि सेशन मध्ये येणार आहेत. श्रीकृष्णार्पणमस्तु. फार छान लिहिलंस, फारच छान लिहिलंस. अगदी प्रत्येक मुद्दा तू घेतलास आणि छान केलंस. सगळी उदाहरणं दिली नाही, खूप छान छान उदाहरणं दिलीत. म्हणजे इतका मोह होत होतं की ते घ्यावं असं, पण खूपच लांब झालं असतं. फक्त यांनी इथे छान डेफिनेशन दिली आहे, ती फक्त टच केली असतं. ओके, छान लिहिलंस. आणि आता आपण तेच ती म्हणाली तसं म्हातारपणाच्या वर्णनातच आपण पुढे जाणार आहोत.
आणि ते वाचायला आपल्याला जरा दुःखदायक वाटतं, पण त्याच्यातला आशय लक्षात घ्यायचा आहे की म्हातारपणी असं होऊ शकतं, म्हणून हातपाय धड असतानाच आपण सर्व सत्कर्म जी काय करायची ती घेऊन घ्यावीत, करून घ्यावीत, असा हा संदेश आहे. आणि तो महत्वाचा संदेश आपल्याला त्यातून घ्यायचा आहे. म्हातारपणाचं वर्णन जाऊ दे, पण लक्षात ठेवायचं की याच्यानंतर अवघड जाणार आहे, त्याच्या आधीच आपल्याला हे सगळं करायला पाहिजे, जे काय आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या ते. तर कोण प्रतिभा वाचते ना आता 566 पासून. हो. एक मिनिट. ओके, 566 खाली आहे. आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने जशी पर्वताची शिखरे पाझरतात, त्याप्रमाणे दातांच्या खिंडीतून लाळेचे पूर वाहतील. वाणीला नीट बोलण्याचे सामर्थ्य राहणार नाही. कानांची कवाडे बंद होतील व हे पुष्ट असलेले शरीर म्हाताऱ्या माकडासारखे बेडौल होईल. गवताचे बुजगावणे जसे वाऱ्याने हलते, त्याप्रमाणे पुढे म्हातारपणी सर्वांगास कापरे भरेल. पायात पाय अडकतील, हात वाकडे पडतील व हल्लीचा सुंदरपणा त्यावेळी म्हातारपणी सोंगासारखा नाचविला जाईल. मळमूत्रांची द्वारे फुटक्या भांड्यासारखी होतील व इतर लोक माझ्या मरणाविषयी नवस करतील. अशी माझी अवस्था पाहून सर्व लोक माझ्यावर चुंकतील. मला लवकर मरण येणार नाही आणि सोऱ्या धाऱ्या लोकांना माझा कंटाळा येईल. बायका मला पिशाच म्हणतील, मुले मला भिवून मूर्छित वर करायला थोडं वरती करा. मूर्छित होतील. वर जायला पाहिजे. मूर्छित तिसरी लांग आहे, मूर्छित होतील. कुठे आहे ते? कितवा श्लोक आहे तो? 573 वरती आहेस. मुले मला भिवून तिसरी लांग. शेजारची मूर्छित होतील, फार काय सांगावे, मी सर्वांच्या किळसेला पात्र होईल. शेजारच्या घरात निजलेल्या माणसांना माझ्या खोकल्याच्या ढासेने होणाऱ्या जागरणामुळे हा म्हातारा पुष्कळांना शिणविल असे ते म्हणतील. असा पुढे येणाऱ्या म्हातारपणाचा इशारा जो आपल्या ठिकाणी तरुणपणी विचाराने पाहतो आणि मग जो त्याविषयी मनात विटतो, तो मनात म्हणतो, उद्या ही वृद्धावस्था येईल आणि सध्याची तारुण्यावस्था विषयभोगात निघून जाईल. आपले हित साधण्यास काय उरणार आहे? म्हणून बहिरेपणा आला नाही तोपर्यंत सर्व ऐकण्यास योग्य असेल ते सर्व ऐकून घेतो. पांगळे झाले नाही तोपर्यंत आपणास जेथे देवस्थाने, तीर्थे वगैरे ठिकाणी जावयाचे असेल तेथे तेथे तिथे जातो. त्यांनी हायलाइट केलं. नाही, काय होतं ते खाली इथे झूमचे सगळे हे आल्यामुळे त्याच्यावर वाचताय. हा, ते झूमचं आहे ना, ते यू कॅन स्क्रोल इट अँड पुट इट डाऊन. माझं पण तसं होतं. तर ते झूमचं हात ठेवून घे स्क्रोल इट, तर ते खाली जातं पूर्ण. नाही जात. ओके, कितवा श्लोक सगळ्यांना सांगत होते की दॅट्स इझिएस्ट झूमचं असेल तर. नाही तर थोडं उजव्या बाजूला सरकव. दिसतंय आता? खालचं नाही दिसत, एकच ओळ दिसत नाही शेवटची. ओके, आपण थोडं मनाती वरती करू. ओके, अशी कुठपर्यंत आले मी? तेथे जातो. जोपर्यंत दृष्टीचे सामर्थ्य टिकून राहिले तोपर्यंत जितके पाहायचे तितके पाहून घेतो आणि वाचा बंद होण्यापूर्वी सुभाषिते पाठ करून ठेवतो. हात डोळे होतील ही पुढील गोष्ट त्याला थोडीशी कळते आणि म्हणून तो हातांनी दानादी सर्व सत्कृत्ये करून टाकतो. अशी अवस्था पुढे येईल त्यावेळी मन वेडी होईल. तेव्हा त्याच्या आधीच तो शुद्ध आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो. जसे चोर उद्या द्रव्यावर तुटून पडतील म्हणून आजच आपली संपत्ती आपल्यापासून दूर करावी, अथवा दिवा गेला नाही तोच झाकपाक करून ठेवावी, त्याप्रमाणे म्हातारपण यावे आणि मग जे व्यर्थ जावे ते आत्ताच तारुण्यातच त्याने सर्व हातावेगळे करून टाकले. आता जिकडे तिकडे किल्लेच किल्ले आहेत अशा ठिकाणी पक्षी आपल्या घरट्यांकडे परत फिरण्याच्या वेळी ऐन संध्याकाळी
जर एखाद्या प्रवासी प्रवास करीत आला व त्यावेळी त्याने पुढे जाण्याचे टाकून जर किल्ल्यात प्रवेश केला तर तो नागवला जाईल काय? तसे म्हातारपण येईल व जन्माला आले पण व्यर्थ जाईल. कारण 100 वर्षे आयुष्य आहे तेव्हा 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 100 भर वर्ष स्वानीत मजा करू. भर ज्वानीत मजा करू व पुढे परमार्थ करू असे म्हणणारा तो तरी शतायू आहे की नाही हे कोणास ठाऊक. तिळाचे झाड एकदा झाडून त्यातील सगळे तीळ निघाल्यावर पुन्हा जर ती कोळे झाडली तर त्या कोळातून बोंडातून जसे तीळ निघत नाही तसेच अग्नी जरी असला पण तो एकदा राखुंडी झाला मग तो कोणत्याही पदार्थात जाळू शकेल काय? त्याप्रमाणे तारुण्यात शक्ती व बुद्धी विशेष सेवनात खर्च झाल्यावर म्हातारपणात शरीर काय करेल? काय करील? असे वृद्धावस्थेत होणाऱ्या दुर्दशेचे त्याला तारुण्यावस्थेत स्मरण असल्यामुळे जो वृद्धावस्थेने ग्रासला जात नाही त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे. त्याचप्रमाणे नाना प्रकारचे रोग पुढे अंगावर आदळतील तेव्हा ते रोग येण्याच्या आधीच तो आरोग्याचा उपयोग करून घेतो. सापाच्या तोंडात एखादा पडलेला पदार्थ प्राप्त झाला असता शहाणा मनुष्य जसा तो पदार्थ टाकून देतो त्याप्रमाणे ज्या स्नेहाच्या योगाने वियोग व दुःखे, विपत्ती व शोक ही पोचली जातात तो स्नेह टाकून जो समाधान वृत्ती ठेवून उदास होऊन राहतो आणि ज्या ज्या इंद्रियांच्या द्वाराने इंद्रियाच्या द्वाराने निषिद्ध नाही ते ओळख जाते त्या चित्रांमुळे निषिद्ध आचरणे आपला चंचू प्रवेश करतील. त्या त्या कर्म करणाऱ्या इंद्रियरूपी बिळात निग्रहाचे धोंडे ठोकून तो ते प्रवेशाचे मार्गच बंद करतो. अशा सामग्रीने ज्याचा वागण्याचा प्रकार असतो तोच तो अर्जुना ज्ञानरूपी ऐश्वर्याचा तो मालक आहे असे समज. आता आणखी एक ज्ञानाचे लोकोत्तर लक्षण सांगतो अर्जुना, ऐक. देहासंबंधी आपल्याला आता ओव्या वाचायच्या 566 पासून. आषाढी चेनी जळे जैसी झिरपती शैलांची मोळे तैसे खांडीहुनी लाळे पडती पूर वाचेसी अपवाडू कानी अनुभळू पिंड गरुआ माकडू होईल हा तृणाचे बुजवणे आंदोळे वारे गुणे तैसे येईल कांपणे सर्वांगासी पाया पडती वेंगडी हातवळती मुरकुंडी बर्वेपणा बागडी नाचवी जैल मळमूत्रद्वारे होऊनी ठाकती खोकरे नवसिया होती इतरे माझा निधनी देखोनी थुंकील जगू मरणाचा पडेल पांगू सोयरिया उबगू येईल माझा स्त्रिया म्हणती विवसी बाळे जाती मूर्छी किंबहुना चळसी पात्र होईन उभळीचा उजगरा सेजया सायलिया गरा शिणवील म्हणती म्हातारा बहुताते हा ऐसी वार्धक्याची सुचणी आपण या तरुणपणी देखे मग मनी विटे जोगा म्हणे पाहे हे येईल आणि आताचे भोगिता जाईल मग काय उरेल हिता लागी म्हणून ती लाईन दिसत नाही म्हणून नाईकडे पावे म्हणून पुढची ओळ दिसतच नाहीये ह्याच्यात. मला वाटतं मी नाईकडे पावे तव ऐकोनी घाली आगवे पंगू न होता जावे येथ जाय दिठी जव जाये तव पहावे तेतुले पाहे मुकत्वा आधी वाचा वाहे सुभाषिते हात होती खुळे हे पुढील मोटके कळे आणि आणि करुणी घाली चाकळ. खरं आपण सगळ्यांना
कॉपी पण पाठवली आहे, तर तुम्हाला इथे वाचता येत नसेल तर यू कॅन रीड युअर कॉपी. मी फोनवर केलं होतं ना, आज मी आयपॅड वर केलं, ते सगळी चित्र येतात खाली. ओके, चालेल. काय ते? आणि निघाली सकाळी. आणि करुणी घाली सकळे दानादिके, तेव्हा ऐकी दशा येईल पुढे, ते मन होईल वेडे, तव चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. जैसे चोर पाहे झोंबती, तव आजीची रुसीजे संपत्ती, का झाका झाकी वाती न वचता कीजे. तैसे वार्धक्य यावे, मग जे वाया जावे, ते आताची आघवे सवते केले. आता मोडुनी ठेली दुर्गे, का वळीत धरिले खगे, ते तो उपेक्षुनी जो रिगे, तो नागवला की. तैसे वृद्धाप्य होये, आले पण वाया जाये, जे तो शतवृद्ध आहे नेणो कैचा. झाडिली कोळे झाडी, तयान फळे जेवी बोंडी, झाला अग्नी तरी राखोंडी, जाळील काही. म्हणून वृद्धाप्याचे नी आठवे, वृद्धाप्या जो नागवे, तयाचा ठाई जाणावे ज्ञान आहे. तैसेची नाना रोग, पडिघाती पुढा अंग, तव आरोग्याचे उपेग करुनी घाली. सापांचा तोंडी पडिली जे उंडी, ते लावूनी सांडी, प्रबुद्ध जैसा. तैसा वियोग जेणे दुःखे, विपत्ती शोक पोखे, तू स्नेह सांडुनी सुखे उदासू होय. आणि जेणे जेणे कडे दोष सुतील तोंडे, तया कर्मरंगरा गुंडे नियमाचे दाटी. ऐस ऐसिया आयती, जयाची परी असती, तोची तो ज्ञानसंपत्ती गोसावी गा. आता आणिकही एक लक्षण अलौकिक, सांगेन ऐक धनंजया. ओके, गुड. आता कोण वाचतंय? मी वाचतोय. आणखी काही उदाहरणं सांगतात, लक्षणं सांगतात, ते आपण बघूया. वाचू? हो, वाच. असक्तिरनभिष्वंग पुत्र दारगृहादिषु, नित्यं च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु. देहासंबंधी अनासक्ती, स्त्री पुत्र गृह इत्यादिकांविषयी अलगुलुकता व इष्ट आणि अनिष्ट प्रकार घडले असता चित्ताचे समत्व कधीही ढळू न देणे, हा याचा अर्थ झाला श्लोकाचा. आता ओव्यांचा अर्थ. तर बिऱ्हाडी बसविलेल्या वाटसरू जसा त्या बिऱ्हाडाविषयी उदास असतो, तशा प्रकाराने जो स्वतःच्या शरीराविषयी उदास असतो, अथवा वाटेने जात असता मध्येच प्राप्त झालेल्या झाडाच्या सावलीवर ज्याप्रमाणे वाटसरूची आस्था नसते, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचे स्वतःच्या घरावर किंचितही महत्त्व नसते. आपली सावली आपल्या बरोबर नेहमी असते, परंतु ती सावली आपल्या बरोबर आहे याची आपल्याला खबरही नसते. त्याप्रमाणे स्त्रीविषयी ज्याला आसक्ती नसते आणि त्याला जी मुले बाळे झालेली असतात, त्यांना तो खरोखर वस्तीला आलेल्या वाटसरूप्रमाणे मानतो. अथवा झाडाखाली बसलेल्या गुरासंबंधी झाड जसे उदास असते, तसा तो ज्ञानी प्रजेसंबंधी उदास असतो. अर्जुना, वाटेने जात असता काही घडलेल्या गोष्टींविषयी एखादा ठेवलेला साक्षीदार ती गोष्ट पाहूनही त्याविषयी जसा अनासक्त असतो, तसा तो सर्व ऐश्वर्यात नांदत असूनही अनासक्त असल्याचे दिसते. फार काय सांगावे, राघू जसा पिंजऱ्यात असतो, तसा जो वेदांतेला भिवून संसारात असतो. एरवी ज्याचे स्त्री पुत्र गृहादिकांवर प्रेम नसते, तो पुरुष ज्ञानाला आधार आहे असे समज. आणि महासागर जसे उन्हाळ्यात व पावसाळ्यात सारखेच भरलेले असतात, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय अप्रिय गोष्टी सारख्या असतात, अथवा सकाळ दुपार व संध्याकाळ या तीन काळी सूर्य जसा तीन प्रकारचा होत नाही, त्याप्रमाणे सुखाचे अथवा दुःखाचे प्रसंग त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याचे अंतःकरण सुखी अथवा दुःखी असे वेगवेगळ्या अवस्थेने बदलले जात नाही. कोणत्याही ऋतूच्या येण्या जाण्याने आकाशात जसा काहीच फेरबदल होत नाही,
त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय अथवा अप्रिय वस्तूंच्या हानीने अथवा लाभामुळे चित्ताच्या समतेला कमीपणा येत नाही. अर्जुना, त्याच्या ठिकाणी मूर्तिमंत ज्ञान आहे असे तू समज. तरी जो या देहावरी उदासू ऐसिया परी उखिता जैसा बिढारी बैसविला आहे. का झाडाची सावली वाटे जाता मिनली घरावरी तेतुली आस्था नाही. सावली सरिसीच्या असे परी असे जे हे नेणीजे जैसे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. आणि प्रजा जे जाली तिये वस्ती कीर आली. का गोरुवे बैसली रुखातळी. जो संपत्ती माझी असता ऐसा गमे पांडुसुता. जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. किंबहुना पुंसा पांजरिया माझी जैसा वेदाज्ञेसी तैसा बिहुनी असे. हे रविदार गृहपुत्री नाही जया मैत्री. तो जाण पाप धात्री ज्ञानासिगा. आणि महासिंधू जैसे ग्रीष्म वर्षी सरिसे इष्टानिष्ट तैसे जयाच्या ठाई. का तिन्ही काळ होता त्रिधा नवे सविता. तैसा सुख दुःखी चित्ता भेदू नाही. जेतन बाचे निपाडे तसमत्वा उणे न पडे. तेथची ज्ञान रोकडे ओळख तू. तर पुढचा श्लोक. मयि चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वम अरतिर्जन संसदी. आणि माझ्या ठिकाणी अनन्यपूर्ण अव्यभिचारिणी अशी भक्ती एकांत प्रदेशामध्ये राहणे व अर्थात जनांच्या समुदायामध्ये राहण्याची खंती. अर्थ नीटचा कळला नाही. हा, सांगते. अर्धवट वाटतो ना, अर्धवट वाटतं काहीतरी. हा, कारण ते वाक्य पुढच्या श्लोकात पूर्ण होतं ते ओके सगळं ओके अज्ञान. ओके. हा हा तर ओके ठीक आहे. अव्यभिचारिणी म्हणजे कस न खाणारी अनन्य भक्ती. आधी आपण पाहिलं अनासक्ती, संसाराची लोलुपता, चित्ताचं हो. समत्व. आता ते बोलतात ते अनन्य भक्ती, एकांताची आवड आणि अध्यात्मज्ञान. तर अशा गोष्टी आपण इथे 10व्या श्लोकात बघणार आहोत. बरोबर, ओके. आणि माझ्याशिवाय दुसरे काहीच चांगले नाही असा ज्याच्या तिघांनी कायेने वाचेने व मनाने निश्चय केलेला आहे. ज्याचे शरीर वाचा व मन या तिघांनी वरील प्रमाणे प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली आहे. आणि एक माझ्या वाचून आणखी कशाची इच्छा ते करीत नाहीत. फार काय सांगावे. ज्याचे अंतःकरण माझ्याशी अगदी जखडून राहिले आहे त्याने आपले व आमचे एक अंथरूण केले आहे. माझ्या स्वरूपी अनुरक्ततेने तल्लीन होऊन गेला आहे. पतीकडे जाताना पतिव्रता स्त्रीला शरीराने व अंतःकरणाने जसा संकोच वाटत नाही त्याप्रमाणे जो मला एकनिष्ठेने अनुसरला आहे. गंगेचे उदक समुद्रास मिळून जसे आणखी एक सारखे मिळतच असते त्याप्रमाणे माझ्या स्वरूपी ऐक्य झाले असतानाही जे सर्व प्रकारांनी माझे भजन करीत असतात सूर्याच्या उदयाबरोबर प्रकट व्हावे आणि सूर्याच्या अस्ताबरोबर नाहीसे व्हावे. हा सूर्याशी असणारा प्रभेचा विकलेपणा म्हणजे अनन्यता प्रभेला जशी शोभते. पाण्याच्या सपाटीवर मौजेने हालत असलेल्या पाण्यास लोकांच्या दृष्टीने लाटा असे म्हटले जाते. तथापि खरा विचार करून पाहिले तर ते पाणीच आहे. जो याप्रमाणे एकनिष्ठ असतो म्हणजे जो माझ्याशी ऐक्य पाहूनही माझे भजन करतो अर्जुना तोच मूर्तिमंत ज्ञान होय. आणि तीर्थे नदी व समुद्र यांचे पवित्र किनारे तप करण्यास शुद्ध जागा आणि गुहा ह्या ठिकाणी ज्यास राहावयास आवडते. डोंगराच्या बगलेतील गुहांमध्ये व सरोवराच्या आसपास जो प्रेमाने राहतो आणि शहरात येत नाही, ज्याची एकांतावर फार प्रीती असते व ज्याला लोकांचा कंटाळा असतो तो मनुष्य रूपाने ज्ञानाची केवळ मूर्तीच आहे असे समज. हे बुद्धिवान अर्जुना, ज्ञानाचा निश्चय होण्याकरिता आणखी काही चिन्हे तुला पुढे सांगतो. आता लक्षात आलं का आपण काय बोलतोय ते, की ज्ञानाचीच आणखी आपण लक्षणं पाहिली.
आणि एक म्हणजे चित्ताचं समत्व, अलौकिकता म्हणजे अटॅचमेंट नको संसाराला, आणि तिसरं म्हणजे अनन्य भक्ती, अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे कस न खाणारी, स्टेडी राहणारी अशी जी भक्ती. शिवाय त्या व्यक्तीला एकांताची आवड आहे. सगळ्यांच्या मध्ये राहण्यापेक्षा तो एकांत, त्याला एकांत जास्त आवडतो. आणि नंतर सांगितलंय शेवटी की ते काय याप्रमाणे एकनिष्ठ असतो, म्हणजे जो माझ्याशी ऐक्य पाहूनही माझं भजन करतो. खरं म्हणजे आपण असं म्हणतो की एकदा परमेश्वराशी ऐक्य पावण्यासाठी हे सगळं करायचंय, पण ते झाल्यानंतर सुद्धा त्याची भक्ती कायम राहते, असा जो आहे तो मूर्तिमंत ज्ञानी आहे. ओके. आणि मी वाचुनी काही आणिक गोमटे नाही, ऐसा निश्चयोचितीही जयाचा केला. शरीर वाचा मानस पियाली कृतनिश्चयाचा कोश, एकमी वाचुनी वास न पाहती आन. किंबहुना निकट निज जयाचे जाहले मज, तेणे आपण या आम्हा सेज एकी केली. रिगता वल्लभा पुढे नाही आंगी जीवी साकडे, तिये एकांतेचे निपाडे एकसर लाजो. मिळून मिळताची असे समुद्री गंगा जळ जैसे, मी होऊनी मज तैसे सर्वस्वे भजती. सूर्यांचा होणा कुहीजे, का सूर्या सवेची जाईजे. हे विकले पण साजे प्रभेसी जेवी, पै पाणियाचिये भूमिके पाणी तळपे कौतुके. ते लहरी म्हणती लौकिके एरवी ते पाणी. जो अनन्या परी मी जाहला ही मातेवरी, तो चितो मूर्तधारी ज्ञान पैगा. आणि तीर्थे धवते तटे तपोवने चौकठे, आवडती कपाटे वसवो जया. शैलकक्षांची कुहरे जळाशय परिसरे, अधिष्ठी जो आदरे नगरा नये. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदावरी खंती. जाण मनुष्यकारे मूर्ती ज्ञानाची तो, आणि कही पुढती चिन्हे घाक सुमती. ज्ञानाची निवृत्ती लागी सांगो. छान वाचलं. थँक्यू. संग्राम बसस्टँड मस्त ना? हं. 11वा श्लोक. एक मिनिट थांब, थोडस पुढचं सांगते म्हणजे आपल्याला श्लोक पण लक्षात येईल. तर जेव्हा आपलं ज्ञान, माऊली आता पुढे सांगतात आहे की ते नुसतं शिकलेलं ज्ञान राहत नाही, परोक्ष राहत नाही, आत्मसात नुसतं सांगितलेलं असं आत्मसात होत नाही, म्हणून मनाचे बंध आवश्यक आहेत. आणि त्याच्यासाठी 624ची ओवी येणार आहे, ती सगळ्यात महत्वाची आहे. याचं कारण असं की याच्या स्पष्टीकरणात माऊली म्हणतात की आपल्याला जे कळलं तेच ब्रह्म आहे असं काही लोक समजतात, आणि त्यांचं उद्दिष्ट जे पुस्तकी पंडित असतात की जे नुसतं आता मी इतके वेद वाचलेत, मी अमका हे वाचलंय, आणि त्यांना उद्देशून त्यांचं हे विवरण आहे पुढे जे आपण वाचतोय ते, की ज्या पंडितांनी ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाला त्रास दिला, जे मुमुक्षू स्वतःला म्हणवतात, सगळे वेदांत त्यांनी वाचलेले आहेत, पण त्याचं ऍप्लिकेशन काहीच नाही आहे. म्हणजे जे काय आपण वाचलंय तेच ते ज्ञान म्हणजे ज्ञेय समजतात. आपल्याला ज्ञान आणि ज्ञेय याच्यातला फरक कळायला पाहिजे. आपण हे वाचल्यानंतर जेव्हा आपल्याला अनुभव येतो, आपल्या मनामध्ये जेव्हा वाटतं की म्हणजे ब्रह्माशी एकरूपता जिथे होते ते ज्ञेय, हे आपण जे नुसतं वाचलं, पुस्तकं वाचून काढली तर ते नुसतं ज्ञान, आणि हा फरक त्यांच्या लक्षात येत नाही. तर ह्या सगळ्या ज्ञानातून आपल्याला पूर्ण ब्रह्माकडे जायचं आहे, अहम ब्रह्मास्मी याचा अनुभव घ्यायचा आहे, हे ते लोक विसरतात. आणि नुसतं ऐकलेलं ज्ञान आणि त्यापासून बुद्धी ब्रह्मस्वरूपाला पोहोचली आहे असं समजायचं, हे बरोबर नाही ना हे. तर तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायचंय की आपल्याला नुसतं आपण वाचून होणार नाही, तर त्याच्यापासून आपल्याला पुढे काय जायचंय हे आपण लक्षात ठेवायचंय. आणि आपण जे काय वाचतो, जे काय शिकतो, त्याच्यातून बुद्धीचा विकास व्हायला पाहिजे, आणि मग परमात्माचा मार्ग दिसायला पाहिजे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर काही ओव्या, संग्राम 619 ओवीचं मी आता सांगितलं रे, 619 624 हवी, 624 नंतर 1 मिनिट थांबशील. ओके, म्हणजे अर्थ वाचल्यानंतर की ओवी वाचल्यानंतर?
अर्थ आणि ओवी वाचल्यानंतर पुढचा अर्थ सुरू होण्याच्या आधी थांबशील, म्हणजे मग मी पुढच्याही ओव्यांचं थोडंफार सांगेन. तर मग मी 624 पर्यंत ओव्या आधी वाचायला. ओके. अर्थ आणि ओव्या दोन्ही. श्लोक 11. अध्यात्मज्ञानं नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानम् इति प्रोक्तं ज्ञानं यदतोऽन्यथा. आता आपण अर्थ वाचू श्लोकाचा. अध्यात्म ज्ञान नित्य आहे अशी बुद्धी असणे, तत्वज्ञानाला अर्थ जे ज्ञेय ब्रह्म त्याचे दर्शन, या सर्वाला ज्ञान असे म्हणतात. याखेरीज जे इतर ते सर्व अज्ञान होय. आता ओव्यांचा अर्थ. तर परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्या ज्ञानामुळे अनुभवाला येते, त्या अध्यात्म ज्ञाना वाचून इतर जी स्वर्ग व संसार या संबंधीची ज्ञाने आहेत ती अज्ञाने आहेत असा जो मनाने निश्चय करतो. स्वर्गाला जाणे ही गोष्ट तो सोडून देतो आणि संसारासंबंधी कानावर गोष्ट येऊ देत नाही व आत्मज्ञानाविषयी चांगली भावना ठेवून त्यात रममाण होतो. जसे एखाद्या प्रवाशाने जेथे वाट फुटते तेथे आल्यावर पुढे आडमार्ग कोणते आहेत याचा शोध करून मग जसे सरळ राजमार्गाने निघावे, त्याप्रमाणे तो जेवढी ज्ञाने आहेत त्यांचा नीट विचार करतो. आत्मज्ञानाशिवाय इतर सर्व ज्ञाने एकीकडे सारतो आणि नंतर मन व बुद्धी या अध्यात्म ज्ञानाच्या मार्गाला लावतो. तो म्हणतो की हे आत्मज्ञान हेच एक खरे आहे व इतर ज्ञाने ती भ्रांती होय. अशा निश्चयाला त्याची बुद्धी मेरूप्रमाणे आधार होते. याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय अध्यात्म ज्ञानाच्या द्वारात आकाशातील ध्रुवाच्या ताऱ्याप्रमाणे स्थिर राहिलेला असतो, त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे या माझ्या बोलण्यात आडपडदा आहे असे जर अर्जुना तू म्हणशील, तर तुला स्पष्ट सांगतो की जेव्हा त्या पुरुषाचे मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले तेव्हाच तो पुरुष ते ज्ञान झाला. तरी ज्ञानाच्या ठिकाणी मनाची स्थिरता झाली असता जी स्थिती प्राप्त होते ती स्थिती ज्ञानाची ठिकाणी स्थिरता होत असण्याच्या वेळीच होते असे नाही. तरी पण ज्ञानाची व ज्ञानाच्या ठिकाणी मन स्थिर होण्यास प्रारंभ झालेल्याची योग्यता सारखीच आहे. आणखी शुद्ध आत्मज्ञान जे एक फल उत्पन्न करते ते फल म्हणजे ज्ञेय ब्रह्म होय. त्या थेट ज्ञेयापर्यंत ज्याची दृष्टी नीट जाऊन भिडते. इथे थांबू म्हणताय राईट, आणि मग ओव्या वाचू. ओके, आपण ओव्या वाचू आणि परत तुम्ही म्यूट करा. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, जे जया दिसे ज्ञानास्तव, ते एक वाचून आने जे भग स्वर्गादी ज्ञाने, ते अज्ञान ऐसे मने निश्चयो करी. स्वर्ग जाणे हे सांडी भवविषयी कान झाडी, ते आत्मज्ञानी बुडी सद्भावाची. भंगलिये वाटे शोधुनिया अवाटे, निघिवे जीवी निटे राजपंथे. तैसे ज्ञान जाता करी आगवेची एकीकडे सारी, मग मन बुद्धी मोहरी आत्मज्ञानी. म्हणे एक हेची आथी एर जाणणे ते भ्रांती, ऐसी निकेरुसी मती मेरू होय. एव निश्चयो जयाचा द्वारी अध्यात्म ज्ञानाचा. ध्रुव देवो गगनीचा तैसा राहिला, तयाच्या ठाई ज्ञान या बोला म्हणसी व्यवधान. जे ज्ञानी बैसले मन तेव्हाची ते तो, तरी बैसलेपणे जे होय तई बैसताची बोले न होय. तरी ज्ञाना तया आहे सरिसा पाडू, आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ, ते ज्ञेय विहरी सरळ दिठी जया. एक मिनिट थांब. आपण पुन्हा हे जे वाक्य होतं ना ते आपण पुन्हा बघू की जेव्हा पुरुषाचे मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले आहे तेव्हा तोच ज्ञान झाला, म्हणजे तो ब्रह्मरूप झाला, तो त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं असा त्याचा अर्थ आहे. त्यांनी म्हटलं की तोच ज्ञान झाला, राईट. त्याचा अर्थ असा की तो आत्मरूप झाला. ओके, जाऊया पुढे आता 24 नंतर पुढच्या ओव्यांचा अर्थ वाचूया.
वास्तविक ज्ञानाविषयी मनात समजूत पटली असूनही जर ज्ञानाने जाणण्याच्या वस्तूचा मनाला नीट बोध होत नसेल, तर तो ज्ञानाचा लाभ झाला असला तरी देखील आमच्या मनाला नीटसा पटत नाही. आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेतला तरी त्याला काय उपयोग? त्याप्रमाणे आपल्यास झालेले ज्ञान जर ज्ञेय दाखवू शकले नाही, तर ते ज्ञेयाचे ज्ञान म्हणून जे जे काही आहे ते हेच असा ज्याचा निश्चय असतो, त्याचा तो असला निश्चय सर्व व्यर्थच जातो. जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धीचा प्रवेश होत नसेल, तर ती बुद्धीच आंधळी होऊन राहिली आहे असे म्हणावयास हरकत नाही. म्हणून ज्ञान जेवढे दाखविल तेवढे सर्व ज्ञेय वस्तूच असते, परंतु ती ज्ञेय वस्तू पाहिली अशी बुद्धी शुद्ध पाहिजे. याकरता निर्मळ ज्ञानाने दाखवलेले ज्ञेय जी पाहते अशा शुद्ध बुद्धीने जो संपन्न आहे, जेवढा ज्ञानाचा विकास आहे तेवढाच ज्याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे, तो ज्ञानाचे रूप हे शब्दाने सांगावयास नको. एवढेच काय, परंतु ज्याच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धी ब्रह्मस्वरूपाला जाऊन भिडते, तो परब्रह्माला हातोहात जाऊन भेटतो. अर्जुना, तोच ज्ञान आहे असे म्हणले तर त्यात आश्चर्य ते काय आहे? सूर्याला सूर्य म्हणावयाला पाहिजे काय? तेव्हा श्रोत्यांनी म्हटले, हे राहू दे, त्या पुरुषाचेच फार वर्णन करू नकोस. ग्रंथाच्या चाललेल्या विचारात मध्येच खोळंबा का करतोस? आत्मज्ञानाचा विषय तू पुष्कळ विस्ताराने सांगितलास, हाच आम्हाला तुझ्या वक्तृत्वाचा मोठा पाहुणचार झाला. आपल्या व्याख्यानात विषयाचे प्रतिपादन करताना त्याच्या पाल्हाळाने अतिशय रसभरीत वर्णन करावे, ही जी सामान्य कवीची क्लुप्ती तिचा आश्रय जर केला असता, तर तू श्रोत्यास मुद्दाम बोलावून आणून शत्रू केल्याचा दोष केला असतास. भोजन करण्यास पात्रावर बसायच्या वेळी जी बाई स्वयंपाक करून पळते, तिच्या इतर आदर सत्काराचा काय उपयोग? इतर सर्व गोष्टीत चांगली, परंतु दूध काढावयाच्या वेळी जी कासेखाली बसू देत नाही, अशी ती नुसती लाथरी गाय कोण पोशील? त्याप्रमाणे ज्ञानात बुद्धी विस्तार न पावताना इतर कवी ज्ञाना वाचून इतर गोष्टींचे किती पाल्हाळ लावतात ते कळत नाही. परंतु त्यांची गोष्ट राहू दे, तू मात्र चांगले केलेस. ज्या ब्रह्मज्ञानाच्या थेंबाच्या हेतूने लोक योगाधिक कष्ट करतात, त्या ब्रह्मज्ञानाचे पोटभर आणि तुझ्यासारखे रसाळ व्याख्यान आम्हास मिळाल्यावर ते पुरे कसे वाटेल? अमृताची झड एकसारखी 7 दिवस लागे ना का, तिचा कंटाळ यावायचा नाही. दुःखाचे दिवस जसे आपण मोजतो व प्रत्येक दिवस जाता जात नाही इतका मोठा वाटतो, तसे सुखाचे दिवस कोट्यावधी गेले तरी त्यांना कोणी मोजतो का? पूर्णचंद्रासह रात्र एक युगभर न उजळणारी अशी एकसारखी असली तरी चकोरांना ती उजाडावी असे वाटेल का? त्याप्रमाणे ज्ञानाचे व्याख्यान अशा गोडपणाने जे व्याख्यान केले, आता ते व्याख्यान ऐकताना पुरे कोण म्हणेल? आणि भाग्यशाली पाहुणा आला व त्याला भाग्यशाली स्त्रीच वाढणारी असली तर त्यावेळेला स्वयंपाकाला संपावायचे माहीत नसते असे असते. तसा हा प्रसंग झाला, कारण की आम्हाला ज्ञानाची आवड आहे आणि तुलाही येथे ज्ञानाच्या ठिकाणी प्रीती आहे. म्हणून तुझ्या या ज्ञानाच्या निरूपणाला चौपट स्फूर्ती आली आहे. तू ज्ञानामध्ये डोळस आहेस हे नाही म्हणता येत नाही. आता आपण ओव्या वाचू. एरवी बोधा आलेनी ज्ञाने, जरी ज्ञेय न दिशेची मने, तरी ज्ञान लाभूही न मने, जाहला सांगता. आंधळेनी हाती दिवा, घेऊनी काय करावा, तैसा ज्ञान निश्चयो आघवा, वाया जाय. जरी ज्ञानाचे नि प्रकाशे, परतत्वी दिठी न पैसे, ते स्फूर्तीची असे अंध होऊनी. म्हणून ज्ञान जे तुले दावी, ते तुली ही वस्तूची आघवी, ते देखे ऐसी व्हावी बुद्धी चोख. यालागी ज्ञाने निर्धोखे, दाविले ज्ञेय देखे, तैसेनी उन्मेखे, आथिला जो. जेवढी ज्ञानाची वृद्धी, तेवढी जयाची बुद्धी, जो ज्ञान हे शब्दी करणे न लगे. पै ज्ञानाची ये प्रभेसवे, जयाची मती ज्ञेयी पावे, तो हात धरणे या शिवे परतत्वाते.
तोची ज्ञान हे बोलता, विस्मो कवण पांडुसुता, काय सवितया ते सविता म्हणावे असे. तव श्रोता म्हणे तसे असो, सांगतियाचा अतिसो, ग्रंथोक्ती तेथ आडसो, घालिसी का. तुझा हाची आम्हा थोरू, वक्तृत्वाचा पाहुणेरू, जो ज्ञान विशो फारू निरोपीला. रस हो आवा अति मातृ, हा घेतासी कवी मंत्रू, तरी अवंतिनी शत्रू, करीतोसी का गावा. ठाई बैसतीये वेळे, जे रससोय घेऊनी पळे, तियेचे एरू ओढव मिळे, कोणा अर्था. आघवांची विषयी भादी, परी सांजवणे टेको नदी नेदी, ते खुरतोडी नुसधी, पोशी कवण. तैसी ज्ञानी मती नफाके, ईर जलपती नेणो केतुके, परी ते असोनिके केले तुवा. जया ज्ञान लेशोद्देशे, किजती योगादी सायासे, ते धनीचे आणि तुझ्या ऐसे निरूपण. अमृताची सात वाकुडी, लागो का अनुघडी, सुखाचा दिसू कोडी, गणित तू का. पूर्णचंद्रेसी राती, एक युग एक असो न पाहती, तरी काय पाहत आहाती, चकोरे ते. तैसे ज्ञानचे बोलणे, आणि येणे रसाळपणे, आता परे कोण म्हणे आकर्णिता. आणि सौभाग्यू पाहुणा ये, सुबघाची वाढती होय, तैसरो नेने रससोये, ऐसे आथी. तैसा जाहला प्रसंगू, जे ज्ञानी आभासी लागू, आणि तुझही अनुरागू आथी येथ. म्हणून ह्या वाखाणा, पासीसे आली चौगुणा, ना म्हणो नये देखणा, होसी ज्ञानी. छान वाचलं. धन्यवाद. मला याच्यामधलं एवढंच सांगायचं की जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढी तयाची बुद्धी, तो ज्ञान हे शब्दी करणे लगे. 630वी ओळी आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की ज्याची बुद्धी आपण जे काय ज्ञान घेतो त्याच्याप्रमाणे प्रगल्भ होत जाते, तो खरा तो ज्ञानाचं रूप आहे, हे शब्दाने सांगायला नको. आणि नंतर मला हे सांगायचं होतं की 629वी ओळी, मग थोडस मागे जाते की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की बुद्धी महत्वाची आहे. तुम्ही नुसतं असं वाचून डोळ्यांनी वाचून असं होत नाही. बुद्धीचा जोपर्यंत त्याच्यात आविर्भाव होत नाही तोपर्यंत ते जे काही तुम्ही ज्ञान वाचलं ते बाहेरच राहतं. नंतर 630 पासून आता सत्रामध्ये जे वाचलं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की बुद्धी हा सुद्धा एक पदार्थ आहे. पदार्थ म्हणजे तो पण त्रिगुणात्मक आहे. मग त्यातले रज आणि तमगुण आपल्याला कमी करायचे आहेत. आणि मग शेवटी 647वी ओवी याचाच मार्क केला. हा संत वाक्यासरेसे म्हणितले निवृत्तीदासे, अजून 647ला म्हणितले निवृत्तीदासे, माझेही जी असे मनोगत. तर तुमचं जे काय, सॉरी 47 बरोबर जाते. तर मी आता काय तुमचं जे काय बोलणं आहे ते मी वाढू देणार नाही, पण मला आता हेच सांगायचंय. तर 648 ते 652 मध्ये अदब नावाचा शब्द आलाय. त्याच्यामध्ये अज्ञानाचं आवरण म्हणजे अदब, आणि म्हणजे ते ज्ञान तुम्हाला नाहीये, जे काय तुम्ही म्हणताय आहे ते ज्ञान तुम्हाला नाहीये असा त्याचा अर्थ आहे. आणखीन एक शब्द आहे विक्षेप. तर विक्षेप म्हणजे आक्षेप विक्षेप असं आपण म्हणतो, पण या ओळीत मात्र विक्षेप म्हणजे घेतलेला आहे. आणि मग पुढची जी 653 पासून आहेत ती अज्ञानाची लक्षणं आहेत. तर मला वाटतं तोपर्यंत आपण आता काही जाणार नाही, पण आता संतोष तुम्ही वाचू शकता. पूर्ण 675 पर्यंत वाचू की मध्ये थांबू कुठे? नाही, आता थांबला नाही तर चालेल. मी सगळं एकत्र सांगितलं पुढचं पण. ओके. तर आता यानंतर तू आपल्या व्याख्यानात बुद्धीचा चांगला विकास करून
लोकातील पदांचे यथार्थ निरूपण कर. या संतांच्या आज्ञेबरोबर महाराज माझाही हेतू असाच आहे असे निवृत्तीचे दास ज्ञानदेव यांनी म्हटले. आणि महाराज मला तुमचाही असाच हुकूम झाला तर आता मी व्यर्थ बोलणे वाढू देत नाही. याप्रमाणे ज्ञानाची ही 18 लक्षणे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितली. ऐका. यानंतर या लक्षणावरून ज्ञान ओळखावे हे माझे स्वतःचे मत आहे आणि सर्व ज्ञानीही असेच म्हणतात, असे श्रीकृष्ण म्हणाले. तळहातावर डोलत असलेला आवळा जसा सर्व अंगाने पूर्णपणे दिसतो, त्याप्रमाणे आम्ही तुला डोळ्यांनी स्पष्ट दिसेल असे ज्ञान दाखवले. यानंतर विशाल बुद्धीच्या अर्जुना, अज्ञान असे जे म्हणतात तेही स्पष्ट लक्षणांनी सांगतो. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ज्ञान स्पष्ट झाल्यावर अज्ञान जाणता येईल. कारण की जे ज्ञान नाही ते आपोआप निराळे न सांगता अज्ञानच आहे. अर्जुना, असे पहा की ज्याप्रमाणे सर्व दिवस संपल्यावर मग रात्रीची पाळी असते, याशिवाय तिसरे काही नसते, त्याप्रमाणे जेथे ज्ञान नाही तेच अज्ञान समज. तरी पण मी काही लक्षणे सांगतो. तरी जो प्रतिष्ठेकरता जगतो, जो मानाची वाट पाहतो आणि ज्याला सत्काराने संतोष होतो, पर्वताची शिखरे जशी खाली लवत नाहीत, तसा जो गर्वाने मोठेपणावरून खाली येत नाही, त्याच्या ठिकाणी पुरे अज्ञान आहे असे समज. आणि पिंपळाची मुंज केली म्हणजे त्या पिंपळाला जशी मुंज मुळाची दोरी सर्वांना उघड दिसेल अशी बांधतात, त्याप्रमाणे जो आपण केलेल्या स्वधर्माची मुंज आपल्या वाचारूपी पिंपळावर बांधतो. अथवा जसे देवळात सर्वांना उघड दिसेल असे मोर्चेल जाणून बुजून ठेवलेले असते, विद्येचा पसारा घालतो, केलेल्या पुण्यकर्मांची दवंडी पिटतो आणि जेवढे म्हणून काही करतो तेवढ्याचा मोर्चा कीर्तीकडे असतो. स्वतःच्या अंगाला भस्म, गंध वगैरे लोकांना दिसेल अशा तऱ्हेने फासतो व लोक याची पूज्य म्हणून पूजा करीत असता हा त्यास फसवीत राहतो. तो अज्ञानाची खाण आहे असे समज. आणि ज्याप्रमाणे रानास वणवा लागला म्हणजे वृक्ष, प्राणी वगैरे सर्व पदार्थ जळतात, त्याप्रमाणे त्याच्या वागणुकीने सर्व जगात दुःख होते. आणि तो सहज जे बोलेल ते भाल्यापेक्षा जास्त तीक्ष्ण टोचते व जो संकल्पाने विषापेक्षा जास्त घात करणारा असतो. आणि ज्याचे जगणे हिंसेचे घरच असते, त्याच्याजवळ फार अज्ञान आहे इतकेच नव्हे तर तो अज्ञानाचा खजिना आहे. जसा भाता फुंकल्याने फुगतो व त्यातील वारा सोडल्याने तो लागलीच रिकामा पडतो, त्याप्रमाणे जो इच्छित वस्तूच्या लाभाने अथवा हानीने हर्षित होतो अथवा दुःखी होतो. वाऱ्याच्या भोवऱ्यात धूळ सापडली असता ती जशी वर आकाशाकडे चढते, तसा स्थितीच्या वेळी जो आनंदाने चढून जातो, जराशी निंदा ऐकली की कपाळ धरून बसतो व जसा चिखल पाण्याच्या एका थेंबाने विरघळतो व थोड्याशा वाऱ्याने तो वाळतो, त्याप्रमाणे मानाने व अपमानाने ज्याची स्थिती होते व ज्याला कोणत्याही विकाराचा वेग सहन होत नाही, ते अज्ञान आहे. आणि ज्याच्या मनामध्ये गाठ असते, आपल्या मनातील गोष्ट जो दुसऱ्यास कधीही कळू देत नाही, ज्याचे बोलणे व पाहणे वरून मोकळ्या मनाचे असते व अंगाने एकाला मदत करतो व नंतर भलत्याच्या दुसऱ्याला मदत करतो. पारध्याचे जनावरास चारा घालणे हे जसे असते, वरून पाहणाऱ्यास प्रामाणिक व सरळपणाचे दिसते पण त्याच्या मनात घात करण्याचा हेतू असतो, त्याप्रमाणे ज्याचे दुसऱ्यास पोसणे अथवा सांभाळणे सरळ असते
पण ते केवळ त्या पोसले जाणाऱ्या माणसाच्या घाताकरताच असते व जो चांगल्या माणसाची अंतःकरणे बिघडवतो. शेवाळाने आच्छादलेली गारगोटी जशी वरून सुंदर दिसते अथवा पिकलेली लिंबोळी जशी वरून सुंदर दिसते परंतु आत कडू असते, तसे त्याचे बाह्य आचरण दिसण्यात चांगले असते. त्याच्या ठिकाणी अज्ञान ठेवलेले आहे असे समज. यात अन्यथा नाही हे खरे मान. आणि गुरुकुळाची ज्याला लाज वाटते, जो गुरुभक्तीला कंटाळतो व गुरुपासून विद्या शिकून गुरुवरच उलटतो, त्या अभक्ताचे नाव घेणे हे ब्राह्मणाच्या जिभेला शूद्राच्या अन्नाच्या स्पर्शाप्रमाणे म्हणजे पाप करण्यासारखे आहे. पण काय करावे? अज्ञानाची ही लक्षणे सांगताना त्या अभक्ताचे नाव घेणे भाग पडले. म्हणून आता गुरुच्या भक्ताचे नामस्मरण करू व त्या योगाने वाचेस प्रायश्चित्त देऊ. गुरुभक्ताचे नाव म्हणजे जणू काय सूर्यच आहे असे समजा. तेवढ्याने जे गुरुभक्ताचे नाव घेतल्याने ती वाचा गुरुविषयी मात्रा गमनी असणाऱ्यांचे नाव घेण्याच्या पापाचा जो हीनपणा झाला तो घालतो. आता ओळ्या वाचतो. तरी आता येयावरी प्रज्ञेचा माजुधरी पदे साच करी निरूपणी. या संत वाक्यासरिसे म्हणितले निवृत्तीदासे माझे ही जी ऐसे मनोगत. यावरी आता तुम्ही आज्ञा पिला स्वामी वाया वागमी वाढवणेदी. एवं इये अवधारा ज्ञानलक्षणे 18 श्रीकृष्णे धनुर्धरा निरूपिणी. मग म्हणे या नावे ज्ञान एक जाणावे हे स्वमत आणि आघवे ज्ञानी येही म्हणती. तर तळावरी वाटोळा डोलतू देखिजे आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ. आता धनंजया महामती अज्ञान ऐसी वदंती तेही सांगो व्यक्ती लक्षणेसी. एरवी ज्ञान पुढे जालिया अज्ञान जाणवे धनंजया. जे ज्ञान नव्हे ते अपैसया अज्ञानची. पाहे पा दिवसू आघवा सरे मग रात्रीची बारी उरे. वाचनी काही तिसरे नाही जेवी. तैसे ज्ञान जेथ नाही तेची अज्ञान पाही. तरी सांगो काही काही चिन्हे पिये. तरी संभावने जिये जो मानाची वाट पाहे. सत्कारे होये तोषु जया. गर्वे पर्वताची शिखरे तैसा महत्वावरुनी नुतरे. तयाचा ठाई पुरे अज्ञान आहे. आणि स्वधर्माची मांगई बांधे वाचेचा पिंपळी. उभिला जैसा देऊळी जाणो निकुंचा. घाली विद्येचा पसारा तुये सुकृताचा डांगोरा. तरी ते तुले मोहरा स्थितीचिया. अंग वरी वरी चर्ची जनाते अभ्यर्चितावंची. तो जाणपा अज्ञानाची खाण येथ. आणि वन्नी वन्नी विचरे तेथ जळती जैसी जंगमे स्थावरे. तैसे जयाचेनी आचारे जगा दुःख. कौतुके जे जल्पे ते सबळाहून तीर्थ रूपे. दिशाहून संकल्पे मारकुजो. तया ते बहु अज्ञान तोची अज्ञानाचे निधान.
हिंसेसी आयतन जयाचे जिणे आणि फुंके भाता फुगे रेचिलिया सवेची उपगे तैसा संयोग वियोगे चढे वो हटे पडली वारयाचा वळसा धुळी चढे आकाशा हरिखा वळघे तैसा किती वेळे निंदा मोटकी आईके आणि कपाळ धरुनी ठाके थेंबे गिरे वारे निशोखे चिखलू जैसा तैसा मानापमानी होये जो कोणीही उर्मीन साहे तयाचा ठाई आहे अज्ञान पुरे आणि जयाचा मनी गाठी वरी मोकळी वाचा दिठी आंगे मिळे जिवे पाठी भलतया दे व्याधाचे चारा घालणे तैसे प्रांजळ जोगावणे चांगाची अंतःकरणे विरू करी गार शेवाळे गुंडाळली का निंबोळी जैसी पिकली तैसी जयाची भली बाह्य क्रिया अज्ञानतयाचा ठाई ठेविले असे पाही या बोला आन काही सत्य मानी आणि गुरुकुळे लाजे जो गुरुभक्ती उपजे विद्या घेऊन माझे दुरुसीची तयाचे नाव घेणे हे वाचे शूद्रान्न होणे परी घडले लक्षणे बोलता ये आता गुरुभक्ताचे नाव घेवो तेने वाचे प्रायश्चित्त देवो गुरुसेवका नाव पाहावो सूर्य जैसा ये तुलेनी पांगु पापाचा निस्तरेल हे वाचा निस्तरेल हे वाचा जो गुरु कल्पदाचा नामी झाला. त्यांनी म्हटलंय की आपण हे जे बोललो अज्ञानी माणसाबद्दल आणि थोडस त्याच्यामध्ये जे काय बोलले ते म्हणजे तसं बोलू पण नाही अभक्त माणसाबद्दल आणि त्याच्यामुळे आपल्या जिभेला पाप लागलं असेल तर म्हणून ते शेवटच्या ओळीत म्हणतात 675 मध्ये म्हणून आपण गुरुचे नाव घेऊ म्हणजे ते आपल्या जिभेला जे काही पाप लागलेलं आहे ते निघून जाईल म्हणून त्याने म्हटलंय ती वाचा गुरुविषयी मात्र कमनी असणारांचे नाव घेणाऱ्याचा पापाचा जो हीनपणा झाला तो आता जाईल असं त्यांनी म्हटलं म्हणून तिथे वाचा हा शब्द आहे. ओके आता जया म्हणणार आहे का? हो. कसं आहे ना? यस यस. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे दोषावे दोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मातंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये
होवायची. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो, जेणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. ओम श्री कृष्ण.